पुण्यात एक असा गणपती आहे ज्याची स्थापना दुःखातून झाली, पण आज तो लाखो लोकांच्या आशेचा आधार आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यामागची खरी कथा? ही आहे पुण्यनगरी, इतिहास, श्रद्धा आणि वैभवाची साक्ष देणारी. आणि मी आहे चंद्रपूरचा रोशन. चला जाणून घेऊया पुण्याचा वारसा रोशन सोबत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं इट्स रोशन ब्लॉग्स मध्ये. आजपासून आपण सुरू करतो एक खास मालिका. पुण्यातले असाल तर ही ठिकाणे नव्या नजरेतून बघा, आणि नसाल तर पुण्यात आला की काय पाहायचं ते इथूनच ठरवा. आणि या मालिकेची सुरुवात करतोय पुण्याच्या खास श्रद्धास्थानापासून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. 1890च्या दशकात पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली होती. त्या काळात दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन देखील झालं. त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना गुरुजींनी सांगितलं, गणपतीची स्थापना करा आणि ती सेवा समाजासाठी अर्पण करा. आणि 1893 मध्ये या गणपतीची स्थापना झाली. 1894 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, आणि हा उत्सव घरातून बाहेर येऊन समाजाचा उत्सव बनला. 1968 मध्ये साकारलेली सध्याची भव्य मूर्ती आज महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय गणपतीपैकी एक मानली जाते. पण इथे येऊन जाणवते ते फक्त वैभव नाही, जाणवते ती श्रद्धा, विश्वास आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण इतिहास माहिती असला की दर्शनाची भावना अजून वाढते. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही किती वेळा इथे आलात आणि याबद्दल तुम्हाला माहिती होतं का. लाईक करा आणि पुण्याचा वारसा चंद्रपूरच्या रोशन सोबत ही मालिका चुकू नये म्हणून इट्स रोशन ब्लॉगला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया पुण्यातील आणखी एका ऐतिहासिक आणि खास ठिकाणी. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.